दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्री बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। सुनेत्रा पवार, छगन भुजबळ आणि बावनकुळे यांच्यात चर्चा झाली। राष्ट्रवादी आणि भाजपची काही ठिकाणी एकत्र लढण्याची राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष काही ठिकाणी एकत्र लढण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेने अतिरिक्त जागा मागितल्या तर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। शिवसेना जास्त जागा घेऊ पाहते आणि त्याच वेळी राष्ट्रवादी भाजपकडून एकत्र येत शिवसेनेच्या मागणीची धार कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर जोडले गेलेले आहेत। संदीप, अगदी खरं आहे, धार कमी होईल, नेगोसिएशन पॉवर कमी होईल शिवसेनेची जर अशा हालचाली सुरू असतील तर। अगदी विक्रांत, खरं तर 18 जूनला आपल्याला माहिती आहे की 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। त्या निवडणुकीची रणधुमाळी आता संपूर्ण राज्यात पाहायला मिळते। प्रामुख्याने पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे। नकारात्मक शिवसेनेला 3 किंवा 4 जागा दिल्या जात आहेत, 5 जागांवर शिवसेना अजूनही थांबा, त्यामुळे बार्गेनिंग पॉवर जी आहे शिवसेनेची ती कमी करण्याची वेळी म्हणावी लागेल। जेणेकरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर छगन भुजबळ त्या भेटीवेळी धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।